हेलो 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 उत्कृष्टाचा हेलो उमेश आरकरी दो बॉल एक हुआ ना, दो बॉल एक ना। रन कितना हो रन? एक बार मेरे को कंफर्म होने दे। रोहन 11 इसके स्ट्राइक पे स्वप्निल का एक रन हुआ, दो बॉल एक। ये माइक है ना भाई, हेलो हाँ रोहन 11 अभी मैच चालू उसका ना। अरे वो स्कोर बोल रहा है। अच्छा चालू करा, बंद रखा। अरे बेटा इसको देना, अरे त्याला कळलं पाहिजे रे, म्हणजे अभी का क्या करे। एक रन तीन बॉल आ रहा है आवाज। हेलो थोड़ा हार्ड बॉल चलेगा। 3 बॉल 2 रन बोल। 3 बॉल 2 रन। कितना 4 बॉल 3 ना। वन टू को वाइड बॉल। रनी बोलता है सिर्फ स्कोर बोलने का। 4 बॉल 4 हो ना। सब कुछ मत बोल, सिर्फ स्कोर बोल। ओवर खत्म होने के बाद बोला। हेलो डॉट बॉल। दोनों है ना, एक रन के वो दे दे वो। शेवटचा चेंडू आणि बंटी, गोलंदाजीला बंटी, फलंदाजीला दादा। ओहो शेवटचा चेंडू आणि फलंदाज बाद झालेला आहे। उमेश आरकरी पहिला तुम्ही तिकडे जावा, बॉल पकडायला जावा। उत्कृष्ट गोलंदाजी अशी आपल्याला दिसून येत आहे बंटीच्या द्वारे।
एक चांगला फलंदाज म्हणून दादा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज रोहन उर्फ सुंडी. एक षटक 4 धावा आणि नवीन गोलंदाज सैजान मजगावकर आणि नवीन फलंदाज रोहन. दुसरा षटकाचा पहिला चेंडू आणि ओ ओ हा पण फलंदाज बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी दिसून येत आहे. नॉटी बॉईज चॅलेंजर्स यांच्यातर्फे चांगली गोलंदाजी करण्यात येत आहे. हा दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. भाई विकेट चाललाय. कोण कोण बोलतोय आवाज वाढव. ते दारू पिल्याच्या नंतर ऐकायला येत नाही. तू फक्त डीजे चालव. विकेट गेल्याच्या भाऊ डीजे चालव. नवीन फलंदाज आदिप मजगावकर. मजगावकर वसेज मजगावकर हे सक्के भावंड. हा काय बघायला मजा येईल. अरे रे 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 हा एक डॉट बॉल झालेला आहे. आता पुढचा चेंडूला आणि हा एक सिंगल धाव म्हणून घेतलेली आहे. तीन बॉलामध्ये 5 रन झालेले आहेत. एक डॉट बॉल परत आलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहे सैजान मजगावकर. पुढचा चेंडू उत्कृष्ट फलंदाजी रोहन दावरे आणि हा षटकार खेचलेला आहे त्यांनी. मुझको राणा जी माफ करना से हो गई. शेवटचा चेंडू त्यांनी डॉट केलेला आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे त्यांनी पण. 2 ओव्हरमध्ये 11 रन झालेले आहेत. आता पुढचा गोलंदाज कोण आहे ते आपण पाहावंसं वाटतंय. आणि एनबी चॅलेंजर्सचे आयकॉन जेन्सन उर्फ अप्पी हे स्वतः गोलंदाजीला येत आहे. फलंदाजीला आदिप मजगावकर सैजान मजगावकर यांचे बंधू. काय शॉट खेळलेला आहे एकदम फ्लिक शॉट मध्ये आणि हा गेलेला आहे षटकार. 6 रन पवेलियनच्या पण बाहेर. हा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. दुसरा चेंडू त्यांनी डॉट केलेला आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आपल्याला बघायला भेटत आहे. तिसरा चेंडू पण एकदम उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला होता त्यांनी.
पण लेग बाईजने एक एक धाव दिली जाईल. दोन ओव्हर 3 बॉल 18 रन झालेले आहेत. फलंदाजीला दुखापत झालेली आहे. कृपया करून सहकार्य करावे. कृपया करून कमिटी त्यांना पाणी देण्यात यावे. पाणी देण्यात यावे लवकरात लवकर. कृपया करून अंपायरच्या हातामध्ये ती पाण्याची बॉटल देण्यात यावी. कृपया करून. चौथा चेंडू. अंपायर द्वारे वाईटचा इशारा देण्यात आला आहे. चार बॉल मध्ये 18 रन झालेले आहेत. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला दिसत आहे. परत एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला दिसत आहे या जेसन तर्फे. शेवटचा चेंडू. काय थरार होणार आहे ते आपण पाहूया. शेवटचा चेंडू पण डॉट झालेला आहे. 3 ओव्हर 18 रन झालेले आहेत. मेहबूबला उत्सुकता लागलेली आहे की किती रन झालेले आहेत, की मला बॅटिंग भेटणार की नाही. त्यासाठी सतत आम्हाला विचारत आहेत की किती रन झालेले आहेत, किती रन झालेले आहेत. शेवटची ओव्हर घेऊन आले आहेत सुजित निषाद. नावाजलेले गोलंदाज आहे किसन नगरचे सुजित निषाद. समोर आजिब मजगावकर. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अतिरिक्त धाव म्हणून वाईड गेलेला आहे. अरे सॉरी, बोलण्यामध्ये चुकी झाली, पण इथून लांबून दिसत नाही. पण फलंदाज कसा हेड विकेट गेला तेच समजलं नाही. कसा पळत येतो यो. अठरा धावा झालेल्या आहेत. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. ओव्हरचा दुसरा चेंडू आणि तो पण अतिरिक्त धाव रे बाबा. तो पण गेलाय वाईटच्या दिशेनेच.
विकेट कीपर जैसन सुजित या गोलंदाजाला थोडासा समजावताना असं टाक तसं टाक, कसं पण टाक, पण 5 बॉल टाक. दुसरा चेंडू सुजितद्वारे. अरे ते काय गेलं रे, ते स्टंप असं उखडताना दिसलं रे मला. अरे हे बादच झाला या. हा चौथा पण बाद झालेला आहे. फलंदाज डीजे नवल फलंदाज असलम शेख हे पण नावाजलेले फलंदाज आहेत. ठाणे महानगरपालिकेचे ते अतिक्रमण मध्ये नावाजलेले फलंदाज आहेत. तिसरा चेंडू असलम द्वारा आणि काय फ्लिक शॉट मारलेला आणि चौकार, कडक चौकार असा. चौथा चेंडू एक अतिरिक्त धाव म्हणून वाईट, अंपायरचा इशारा वाईट आलेला आहे. स्ट्राइकला असलम, नॉन स्ट्राइकला रोहन आणि गोलंदाजीला सुजित. ओ पुन्हा वरती गेलेला चेंडू आणि हा गेलेला आहे झेल बाद. उत्कृष्ट असा झेल बाद गेलेला आहे. असा अंदाज जसा गेला तसा आला. इम्रान, अच्छा याचं नाव इम्रान हाशमी नाही येणार आहे बाबा. नवीन फलंदाज इम्रानच्या रूपात आलेला आहे. इम्रान हाशमी नाही, फक्त इम्रान आहे. पाचवा चेंडू सुजितद्वारे. फलंदाज इम्रान. यॉकर लेंथ आणि सिंगल धाव. चांगली फलंदाजी आपल्याला दिसत आहे, पण या मॅच मध्ये आपल्याला गोलंदाजी एकदम कडक दिसत आहे. 25 रन झालेले आहेत. 5 गडी बाद, 3 ओव्हर 5 रन, 3 ओव्हर 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा आणि रोहित यांनी चांगला एक फटका मारलेला आहे. सैजांनी थ्रो केलेला आहे. सैजांचा हातात बॉल आणि 2 धावा निश्चित झालेल्या आहेत. 27 धावा झालेल्या आहेत. 27 धावा आणि 28 धावांची गरज आहे. 27 रन झालेले आहेत आणि 28 रन टू विन आहेत. अठ्ठावीस धावांची गरज एनबी चॅलेंजर्स या संघाला.
उमेश अरेकरी, कृपया करून तुम्ही आहे ना, तुम्हाला जिथं उभं केलं तिथं जावा. जर जमत नसेल तर पहिला घरी जावा. समीम शेख किसन नगरचे म्हणजे नावच काफी आहे. समीम शेख मारी नंतर यांचाच नंबर येतोय बाबा कबूतर उडवण्यामध्ये. कबूतर उडवतील का कोणाला उडवतील काय कल्पना नाही बाबा. सुनील पाटील नावाजलेला फलंदाज आलेला आहे. सुनील पाटील भिवंडीचा नावाजलेला फलंदाज. कसेली से लेके मानकोली तक सुनील पाटील का नाम चलता है. नावाजलेला फलंदाज. लहान लहान पोरांच्या तोंडातून ऐकलं तर फक्त सुनील पाटील. किरण किरण थोडा पुढे घे ना भाई. हा माहिती आहे तुझीच आहे पण थोडा कमिटीला पण थोडा सहकार्य करावे तुम्ही. सचिन हतपले तुम्ही दोघं येत आहे तर तिकडे मच्छे मरून जातील रे. कृपया करून लवकरात लवकर सामना चालू करावा. विजेश मला आभाळातून पावसाचं सावट दिसतंय. आता ऊन आहे पण परत कधी पाऊस कळणार नाही तर लवकरात लवकर सामना चालू करावा. एमबी चॅलेंजर्स कडून स्ट्राईकला आहेत जेन्सन उर्फ अप्पी आणि नॉन स्ट्राईकला आहेत सैजान उर्फ पाई. कृपया करून एक टीप आहे. जेवण आलेलं आहे कोणाला पाहिजे आहे तर जेवण घेऊ शकता. ओपन लॉट हजुरी 11 हजुरी पॅकर्स बापू 11 जेवण आलेलं आहे. कृपया करून तुम्ही जेवण घेऊ शकता. आम्ही समजतो तुम्ही सकाळपासून थकलेले आहात. सकाळी लवकर आलेले आहात. गोलंदाजीला इस्माईल. कर्नाटक एक्सप्रेस गुलबर्गा एक्सप्रेस इस्माईल. पहिला चेंडू अप्पी आणि अंपायरद्वारे वाईटचा इशारा देण्यात येत आहे. एक अतिरिक्त धाव. एक धाव झालेली आहे आणि चेंडू एक पण नाही. इस्माईल पहिला चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव नोच्या स्वरूपात आणि ते पण फिट. हा सोने पे सुहागा. क्या बात है. सोने पे सुहागा. बघू आता जेन्सन काय करतायत. सोने पे सुहागा. 2 धावा झालेल्या आहेत आणि जेन्सननी चांगला फटका खेळलेला आहे पण तो एक सिंगल धाव आणि दुसरी चोलटी धाव घेण्यात आलेली आहे. चोलटी धाव याला म्हणतात चोलटी धाव. चकमा दिलेला आहे रे चकमा. ओ आदिप मजगावकर तुमच्या संघाला चकमा दिलेला आहे. कृपया करून फिल्डिंग वर जरा ध्यान द्यावे. 1 बॉल 4 रन आणि दुसरा बॉल टाकताना इस्माईल
ओ हा तर स्कूप शॉट झाला रे, स्कूप शॉट. आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी जेसनच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. आणि 2 धाव गेलेला आहे. स्कूप शॉट. चांगली फलंदाजी मला दिसत आहे एनबी चॅलेंजर्स कडून. मला दुसरा चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. 2 चेंडू 7 धावा, 2 चेंडू 7 धावा. कर्नाटक एक्सप्रेस वर्सेस केरळ एक्सप्रेस. साइड चेंज केलेली आहे, बघू काय करतायत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि वाईटच्या स्वरूपात ती आपल्याला अतिरिक्त धाव भेटलेली आहे. आणि 2 चेंडू मध्ये फक्त 8 धावा झालेल्या आहेत. कमिटीचे मेंबर नीरज नेगे आणि थापा नेगे यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. कडक शॉट, कडक शॉट याला बोलतात, कडक शॉट. 3 चेंडू 14 धावा आणि हा गेलेला आहे षटकार. चौथा चेंडू पण असा उत्कृष्ट असा खेचलेला आहे आणि तो पण षटकार गेलेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहे जेन्सन. केलेले आहेत. पुढची मॅच आहे मास्टर 11 वर्सेस हजुरी पॅकर्स. यांचा टॉच उडवला जात आहे. इस्माईल वर्सेस जेन्सन. आणि उत्कृष्ट असा बॉल टाकला होता पण कॅच घेण्यामध्ये असमर्थ राहिलेले आहेत. सिंगल धाव गेलेली आहे. 5 चेंडू मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 21 धावा. पाच चेंडू 21 धावा. शेवटचा चेंडू इस्माईल द्वारे कर्नाटक एक्सप्रेस. चांगला शॉट खेळलेला आहे. उत्कृष्ट आपल्याला फलंदाजी दिसत आहे सैजान आणि जेन्सन मार्फे. सर्व टीमला सांगण्यात येत आहे की जेवण आलेले आहे. कृपया करून लवकरात लवकर आपण जेवण करावे. का सकाळी तुम्ही लवकर आलेला आहात, तुम्ही पण थकलेला आहात, तुम्हाला पण भूक लागलेली आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू हिरनद्वारे. नवीन गोलंदाज हिरन काय करतात आपण हे पाहूया. पहिला चेंडू आणि सैजानद्वारे चांगला खेचलेला आहे. अरे त्यांचेच बंधू आदिप मजगावकर यांनी तो कॅच म्हणजे झेल सोडलेलाच आहे. आदिप आम्ही मानू शकतो की आदिप आजारी आहेत. सर जो तेरा चक्राए या दिल डूबा जाए. उत्कृष्ट असा खेचलेला आहे जेन्सनद्वारे आणि चौकार गेलेला आहे. आणि इथं मॅच समाप्त झालेली आहे.
एनबी चॅलेंजर हे हजुरी पॅकर्स टॉस उडवल्यानंतर हजुरी पॅकर्सने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. KPL 2025 तुम्ही कुठेही ही मॅच बघू शकता लाईव्ह मध्ये. ASC लाईव्ह यूट्यूब चॅनल आहे, कृपया करून त्याला सबस्क्राईब करा. खूप उत्कृष्ट असा चॅनल आहे तो. एकदम क्वालिटी आणि क्लिअरिटी 1080p वरती एकदम चांगली ASC क्वालिटी 4K ची क्वालिटी ते आपल्याला दाखवत आहे. चला ओपन लॉटची मॅच. आतापर्यंत जेवढे सामने झालेले आहेत तुम्ही हायलाइट बघू शकता ASC लाईव्ह या यूट्यूब चॅनल वरती. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही, कारण आपलं घरचं चॅनल आहे, आपल्याच मित्राचं चॅनल आहे. आणि आता मॅच आहे मस्तर 11 वर्सेस हजुरी पॅकर्स. उमेश अरेकरी यांना काहीतरी झालेलं आहे बघा. कृपया करा डॉक्टर कोण डॉक्टर असतील त्यांनी उमेश अरेकरी यांना बघा काय झालंय.